नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर खूप दिवसानंतर फर्स्ट टाइम आपला व्लॉग येतो आहे, कारण की गाईज आम्ही बनवतो इथं उत्तप्पा डोसा। इथं चालू आहे सिद्धीचा आणि दीदीचा व्हिडिओ कॉल। तर गाईज चला आपण बनवूया। कारण ते गॅसवर तवा तेल पण टाकलेलं आहे। इकडे सगळं कापून घेतलेलं आहे गाईज आम्ही। आणि हे बघा, हे पीठ डोस्याचा सर्दी झालेली गाईस खूप जास्त। पहिला उत्तप्पा टाकलेला आहे मी तव्यावरती, तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्रकारे। मम्मी पोळ्या करून टाकलेली आहे। अरे बापरे, किती मस्त झालं बघते। तर गाईस आता आपण त्याच्यावर टाकणार आहे कोथिंबीर टमाटर, है की नाही? यस गाईस, काल पण केलं आम्ही, काल पण एकदम मस्त टेस्टी झालता। गेला कांदा, ही गेली कोथिंबीर, आणि हे छोटे 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 टमाटे। यस, एकदम मस्त झालेलं आहे गाईस। आता आपण त्याच्यावर टाकू तिखट आणि मीठ। तर गाईस तिखट इतकं छान लागतं गाईस, तुम्ही पण करून बघा उत्तप्पा। थोडासा अंबारी मसाला, तर गाईस त्याला आहे ना मी प्रेस करून घेतलेलं आहे। आता आपण त्याला पलटून टाकू, थोडंसं ऑइल टाकून देऊ खाली, याच्यावरती मस्त फ्राय होऊन जाईल। हे बघा गाईस, दोन्ही साईडने मस्त फ्राय करून घेतलं ना, एकदम टेस्टी बनतं। तर गाईस दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेलं आहे। सो गाईज आपला फर्स्ट डोसा बनलेला आहे उत्तप्पा, हे बघा किती मस्त आहे। आता आपण तो ट्राय करू, आणि मी दुसरा बनवतो गाईज मम्मीसाठी। किती मस्त गाईज स्पंची स्पंची झालेला आहे बघ, छान, खूप जास्त टेस्टी गाईज, तुम्ही पण करून बघा। उत्तप्पा वगैरे झालेला आहे, आणि आता आपण करतोय गाईज जेवण, वरण पोळी। हे बघा उत्तप्पा, पप्पा टेस्ट करून सांगतील गाईज कसा आहे तर। मस्त झालेलं एकदम। मम्मी पण जेवण करू लागली। जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे शॉपवरती। मी रील्स वगैरे शूट केलं आहे, मम्मीसाठी आणलेली चहा, आणि आता आपण चाललेलो आहे बाहेर सिटीमध्ये। त्याच्या आधी रिक्षामध्ये भरायचं आपल्याला ग्रीस वगैरे भरू गायचं, कारण की उद्या आपल्याला लांब जायचं आहे थोडंसं। तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळून जाईल ते। चला येस गाईस, कमेंट करा, तुम्हाला उद्या ब्लॉग येऊन जाईल मस्त। आता रिक्षामध्ये आपण ग्रीस भरून टाकू, रिक्षाच्या टायरमध्ये ना इथं भरावं लागतं ते खाली। उद्या आपण एका युनिक ठिकाणी चाललेलो आहे गाईस। सो गाईस ग्रीस वगैरे भरलेलं आहे, आता आपण निघालेलो आहे। मम्मी बोलते गाईस, मम्मीच्या मम्मीसोबत फोनवर, लगेच जाऊ आपण शॉपिंग करण्यासाठी। सिद्धीला घ्यायचा आहे गाईस ड्रेस, आणि माझ्यासाठी टी शर्ट्स बघायची होती, तर चला जाऊया आपण। सो गाईस फायनली पोहोचलेलं आहे आपण डी मार्टला। डी मार्टमध्ये एक चक्कर मारून घेऊ गाईस, शॉपिंग रस्त्यामध्येच प्लॅन बनला डी मार्टला एक चक्कर मारू म्हणून। चला, पप्पा ॲटो लावून येत आहे। तर गाईस येताच आम्ही घेतलेली ट्रॉली। आता गाईस तुम्हाला तर माहिती आहे, एकदा पप्पा मम्मी आले का ट्रॉली गज भरून जाते। स्टार्टिंग पत्ती बसणंच होती गाईस कधी पण। गाईस तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पण बघितलं असं ना, आमची स्टार्टिंग पत्ती बसणं झाली, आणि आता पण पत्ती बसणंच होती। हो घ्या, आता
बिस्किटचं घ्यायला का नाही? नाही नाही, बिस्किट घेऊन टाका एकदा. सो गाईज आपलं जे ना ब्रँड चेंज होऊन जातं कधी पण. आता आपण सनफिशचे बिस्किट घेतलेले. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही गाईज, 27% चार्जिंग आहे. मी दिवसभर रील वगैरे शूट करत होतो ना त्यामुळं. नाही दूध बिस्किट नाही घ्यायचं आहे. चल नाही टॉप नाही. चलो तर गाईज आपण इतकं सामान घेतलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे डाळी वगैरे घेण्यासाठी. सो गाईज खालची शॉपिंग करून आलेलं आता इथं वरती क्लोथ स्टोअरमध्ये. सिद्धीला चेक करू एखादं आवडलं तर. तसं तर घेत नाही आपण इथं, पण बघू एकदा. चांगले कलर नाही त्याच्यात. फायनली आपण सगळं चॉईस करून हे घेतलेलं आहे. 2-4 ड्रेस हा पण एक घेतला आणि हा पण एक घेतलेला आहे. दोन्ही पिंकी पिंकी. गाईज 9 वाजून गेले. आपण कधी आलतो 7:30 वाजता. आता 9 वाजलेले. माझे टी शर्ट घेते का नाही काय माहिती मम्मी. चल लवकर. तर गाईज पूर्ण कपड्याची शॉपिंग झालेली आपली. आपण घेतलेलं एक पायपुसणं, बेडशीट आणि ड्रेसेस. चला पटकन, लेट झालो. मला टी शर्ट घ्यायचे. तर गाईज किती मोठं सामान घेतलेलं आहे बघा तुम्ही. लिफ्ट येते का नाही का. आता आपण बिलिंग वगैरे करून घेऊ आणि निघू लगेच. मम्मी कुठं गेली काय माहिती. मी घेतलेलं आहे कॅडबरी. तर गाईज आपलं बिल झालेलं आहे 3,317 रुपये. आपण काही असं फिक्स म्हणजे आलो नव्हतो की इतकी शॉपिंग करू म्हणून, पण झालं आता सामान. किंवा चप्पल पण घेतली बाप्पा, हे की नाही मम्मी. आलेलं आता आपण बाहेर. आपण थैल्याच नाही आणलेल्या गाईस. ठेवायचं कशामध्ये मेन प्रॉब्लेम. गाईस मागच्या टायमासारखं मागं टाकून दे आपण खोलून. चला सरक मम्मी तू. मग कसं नाही टाकत, बरोबर टाकतो आम्ही. हां हे कार्पेट टाका खाली पायपुसणं. काहीच टेन्शन नाही आहे. मस्त टाका. हे पा मम्मी काय म्हणते. अरे तसं काही नाही पडतच नाही म्हणलं. हा ना, नियाची बॅग आहे का पडायला. ठेव तू ठेव. नाही अरे काही नाही पडत. समजत नाही. हा ना समजत नाही काहीच मम्मीला. ठेवा तुम्ही ठेवा. फक्त ते हे कुठं गेले कपडे कुपडे वर काढून घ्या. अरे त्याचं हँगर बी आलं आपल्याकडं. बांधून हेच कॅडबरी काढून घेतो कारण की कसं आहे कॅडबरी लागत असते. तू इकडून ये. तू तिकडे बसली. हा ये तू बाहेर ये मम्मा. खाऊ ना यार. काही टेन्शन नाही. घेऊ बी शकतो आपण त्याला. तर काही सिद्धीसाठी शूज पण घेतलेले आम्ही. इतके मोठे कपडे झाले ये काही वापस करायचं राहिलं तर बिल. चला तर काही झालेलं आहे. आता आपण पैठण गेटच्या शॉपमध्ये टी शर्ट्स वगैरे बघू गाईज. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवून मस्त एकदम. आता कसं चॉईस करून घेतो फास्ट. तर गाईज फायनली 2 टी शर्टची शॉपिंग केलेली आहे. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवून घ्यायचं आता. चलो जल्दी से घर पे. हे टी शर्ट घेतलं होतं मी भैयासाठी. गाईज ते एक साईज मोठी घेतली त्याला मला दोघांना काम येईल म्हणून. आणि हे घेतलं होतं मी. हे बघा गाईज टॉमी हिलफिगरचं आहे. उजाडात चांगलं दिसन. उद्या आपण बाहेर जाऊ ना गाईज तर तुम्हाला दाखवून देईन उद्याच्या ब्लॉगमध्ये.
आणि इकडे. सो गाईज फायनली पोहोचलेलो आता घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी करतो ब्लॉगचा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.